डीएपीचा साठा असून इथले शेतकऱ्याला देत नाहीत दुकानदार। पूर्ण दुकानं पाहिले पण कुठंच भेटेल। बाकी सगळे खत भेटले पण डीएपी भेटेल। 2000च्या बजेटमध्ये आम्हाला 3 पोती नाही जोधी एकच पोत देते। खत मिळवण्यासाठी रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांच्या या व्यथा। राज्यात काही ठिकाणी पाऊस पडलाय तर काही ठिकाणी पावसाचं वातावरण तयार झाल्यामुळे पेरणीपूर्वी शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलाय। काही दिवसांपूर्वी डिझेलच्या रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्याला आता खतं आणि बी बियाणांसाठी रांगेत उभं राहावं लागतंय। खतांसाठी कृषी केंद्राबाहेर शेतकरी रात्रंदिवस रांगेत उभा आहे। धाराशिव, अकोला, हिंगोलीसह काही भागात बियाणं आणि युरिया, डीएपी सारखी खतं मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। केंद्रावर खतासाठी आलेली आहे। 4 वाजतापासून नंबर माझा लावलेला आहे, पण मला खत काही मिळालं नाही। माझ्या घरी 12 एकर शेती आहे, पण एकही पोत नाही भेटलं मला खताचं। एवढा खताचा तुटवडा आला। हा मेसेज पण येऊन नाही राहिला, थंब पण येऊन नाही राहिला। एवढी चिंगरी चालू आहे। कास्तकार आम्ही सकाळपासून 5 वाजेपासून इथं लाईनीत उभा। आम्हाला 2 पोते डीएपी आणि 3 पोते युरिया अशा प्रमाणात खत भेटून राहिलं। आता माझ्यावर जवळपास 20 ते 25 एकर 30 एकर शेती आहे। आता 2-2 पोत्यानं मी खत कसं नेईल? इथं आलं आम्ही आजच नाही आलो, आम्ही याच्या अगोदरही आलो। आमचा नंबर यायला लागला, कोणाचा नंबर येते, खत संपते आणि तुटपुंजी खताचं हे भेटून राहिलं। 3 पोते, 2 पोते, 5 पोते, ते सकाळपासून आज आता किती वाजले? मी सकाळी 5 वाजतापासून इथं हजर आहे। मिळाला का खत? अजून मिळालं नाही। सगळे दुकानं फिरून राहिले, ते म्हणतात नाही टोकन फाडले, ते म्हणतात आम्हाला एवढाच साठा आला। अनेक कृषी केंद्रांवर चक्रा मारूनही खतं मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। काही ठिकाणी खतांसह विक्रेते इतर वस्तू खरेदीसाठी दबाव टाकत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। डीएपीचा साठा असून इथले शेतकऱ्याला देत नाहीत दुकानदार। लिंकिंग घ्या वगैरे वगैरे असे कारण सांगत। सकाळपासून लाईन किती दुकानावर गेले होते? सगळे दुकानं पाहिले, पूर्ण दुकानं पाहिले पण कुठंच भेटेल। मी 15 दिवसांनी सारखे चक्र मारायचे। बाकी सगळे खत भेटले पण डीएपी भेटेल। बरं युरिया काही पाहिला कुठं? युरिया बी आहे मात्र देईनच। युरिया पण भेटत नाही सर। जे युरिया करता सुद्धा लिंकिंग वगैरे हे ते कुठं असेल तर ते दाबून ठेवले जात असेल। आमच्यापर्यंत युरिया मागाय गेलं तर उपलब्ध नाही असं दुकानदार आम्हाला सांगतात। एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी खतांच्या मागणीसाठी येत असल्यानं ही स्थिती निर्माण झाल्याचं कृषी केंद्र चालकांचं म्हणणं आहे। खतांचा आपल्याकडे योग्य प्रमाणात साठा असल्याचं राज्याच्या कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। मात्र आखातातील युद्धामुळे थोडी अडचण आल्याचं त्यांनी सांगितलंय। जवळपास उद्या अजूनही भरपूर वाटप होईल इथं आणि जवळपास इथं कास्तकाराची जे समस्या आहे किंवा शेतात खत जात नाही, त्यामुळे सर्व कास्तकार एकखट्ट्या झुंड करून राहिले। सर्वांचे प्रॉब्लेम तेच आहेत, त्यामुळे जास्त गर्दी होऊन राहिली। ह्या वर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की जे युद्ध चालू आहे, युद्धजन्य परिस्थिती, त्यामुळे निश्चित प्रकारे थोडं संकट आहे। परंतु आम्ही स्वतः राज्याचे मुख्यमंत्री, मी स्वतः कृषी मंत्री म्हणून राज्याचे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याशी आम्ही बोलतोय, नड्डा साहेबांशी आम्ही बोलतोय की जेणेकरून जे आपल्याला जो कोटा मंजूर दिलेला आहे, आपण म्हणतो आवंटन दिलेले, तो कोटा आपल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त ज्याप्रमाणे मिळावा। आता आखातातील युद्धामुळे इंधनानंतर खताच्या पुरवठ्यावरही परिणाम झालाय। आता शेतीच्या मशागतीचा वेळ असल्यानं खताची तजवीज बळीराजा करतोय। शेतकऱ्यांना खतांचा योग्य रीतीनं पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनानं योग्य त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।